मनोज जरांगे यांनी अजय महाराज बारसकर यांच्यावरती टीका केली आणि या टीकेनंतर अजय महाराज बारसकर यांनी न्यायालयामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगानं मनोज जरांगे यांना 10 तारखेपर्यंत जे आहे न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते. मात्र काल मनोज जरांगे हे न्यायालयामध्ये आलेले नाहीत. या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अजय महाराज बारसकर आहेत. नेमकी आपली तक्रार काय होती आणि काल नेमकं न्यायालयामध्ये काय झालं? मनोज जरांगे यांनी माझ्यावर आरोप केला की मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेसचे गृहमंत्री, विशेष करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यावेळेसचे आत्ताचे मुख्यमंत्री यांच्याकडून मी 40 लाख रुपये फडणवीस साहेबाकडून घेतले आणि त्याची म्हणजे पैसे घेतले म्हणून मी जरांगेवर आरोप करतो किंवा जरांगेचा प्रश्न विचारतोय असं जरांगेंनी सगळ्या आपल्या समाज माध्यमांवर माझ्यावर आरोप केलेत. म्हणजे मी पैसे खाऊन बोलतोय, म्हणजे त्याचा जो प्रसिद्ध शब्द आहे सुपारी घेतली या भाषेत तो बोलला. दुसरा त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केला की मी देवाधर्माच्या नावाखाली 300 कोटी रुपये जमा केलेत. तिसरा त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केला की हा गावातल्या महिलांवर अत्याचार करतो, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे, विनयभंगाचा गुन्हा आहे, भोंदू बाबा आहे, असे त्यांनी जे मनाला येईन ते आरोप केले. आता मी काही पैसे घेतले नाही आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की बा मी पैसे घेतलेले नाहीत, सगळ्या प्रेसमधून सांगितलं होतं आणि मी पोलीस स्टेशनला गेलो व माझ्यावर असे खोटे आरोप केले, माझी बदनामी झाली आणि पोलिसांनी त्या काळात काही पोलीस स्टेशन केस घेतली नाही म्हणून मी 19 सप्टेंबर 2024ला अहिल्यानगरच्या न्यायालयामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे खाजगी फिर्याद दाखल केली जरांगेवर आणि त्याला नोटीस काढली कोर्टाने. तुमचं काय म्हणणं यांनी अशी फिर्याद दिलेली, काय म्हणणं? 1 वर्षभर जरांगे सापडला नाही आणि आत्ता त्याला नोटीस मिळाली. नोटीस मागच्या 8 तारखेला त्याला नोटीस मिळाली आणि मग त्याला आज कालची 10 तारीख होती. मग जरांगेंनी माझ्यावर आरोप केले तर ते सिद्ध करायची जबाबदारी कोणाची आहे? त्यांचीच जबाबदारी आहे, त्यांनी कोर्टात यायला पाहिजे. पण जरांगे हे पळपुटे आहेत, स्पष्टपणे तुमच्या समोर आरोप करतो की हा पळपुटा माणूस आहे. यांनी अहिल्यानगरच्या कोर्टातून जे 4 जण आहेत ना आता, जे अमोल खुने, गणेश खुने, राजू जराड आणि बाबुराव वाळेकर, या 4 तरुणांना हायने कोर्टात आणलं आणि तिथून त्यांच्याकडून काही चुकीचे काम करून घेतलं आणि हा पळून गेलेला आहे. जरांगे आजचा पळपुटा नाही, त्यावेळेस पळाला. आत्ता जरांगे पुढे तोंड लपून बसलाय. त्यांनी यावं कोर्टात. मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून 40 लाख रुपये घेतले असं त्याचं म्हणणं आहे ना, सिद्ध करून द्यावं त्यांनी. कोणचे पैसे घेतले, कोणच्या नोटा घेतल्या, काय सुपारी घेतली, हे सगळा खोटारला माणूस आहे. माझी मराठा समाजाला विनंती आहे की असल्या खोट्या लबाड नेत्याच्या, कारण आज तू लपून बसलाय. काल आला का तो कोर्टात? मी दिवसभर कोर्टात जरांगीची वाट पाहत होतो, येईन मग काहीतरी पुरावे घेऊन. त्याला वकील भेटला नाही. म्हणजे जरांगे आज कुठं गायब आहे, तपास नाही. 19 तारखेला त्यांनी शिवजयंती ठेवली होती, कार्यक्रम ठेवला होता. ते अमोल खुने त्याचा जोडीदार बोलला तर त्यांनी ती परस्पर शिवजयंती सुद्धा रद्द केली. म्हणजे आज जरांगे समाजासमोर येत नाही. उद्याच्या काळात तुम्ही प्रश्न विचारा जरांगेला, ते म्हणून हे ते नाही, ते नाही, म्हणजे फक्त डायव्हर्शन करणार, उत्तर देणार नाही, अशी परिस्थिती जरांगेची सध्याला झालेली आहे. काल नेमकं न्यायालयामध्ये काय झालं? काल युक्तिवाद झाला का? आपल्या वतीनं काय युक्तिवाद करण्यात आला आणि समोरून काही वकिलांनी काही युक्तिवाद केला का? नाही, मुळात त्याला वकीलच भेटला नाही जरांगेला. मग आम्ही कोर्टाला विनंती केली, साहेब असं असते. तर कोर्टाने सांगितलं असं असतं की नैसर्गिक न्यायतत्वावर एखाद्या माणसाला नोटीस प्राप्त झाली, समन्स मिळालं तर त्याला 90 दिवसाचा कालावधी असतो. त्यांनी 90 दिवसात त्याचं म्हणणं दाखल करावं आणि 90 दिवसात जर त्यांनी त्याचं म्हणणं दाखल केलं नाही तर त्याचं काही एक म्हणणं नाही असं समजून त्याच्यावर पुढची ऍक्शन घेण्यात येईल असं कोर्टाने सांगितलं. 90 दिवसाचा वेळ द्यावा म्हणून त्याला 27 मार्च ही तारीख दिलेली. जरांगे 27 मार्च ही तारीख तुम्हाला दिलेली आहे. 27 मार्च पर्यंत तुम्ही कधी यायचं कोर्टात आणि जे मी माझ्यावर आरोप केलेत ना ते आरोप सिद्ध करून द्यायचे. ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे, ही भारतीय न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेसमोर जरांगे तुम्हाला यावं लागेल. 5 फेब्रुवारीला जरांगे तुम्ही काय म्हणले होते? आरोप करायचे तर पुरावे द्यायचे. आता मी पैसे घेतले, तुम्ही पुरावे सिद्ध करून द्या. आणि त्याचे जे खालचे समर्थक येतं, तुम्हाला असा नेता मिळालाय, सगळे त्याचे काही जे अंधभक्त येतं की हा आज तोंड लपवून बसलेला आहे. आपण आता पुढची तारीख जी आहे तर ती मिळालेली आहे. जर समजा जरांगे आले नाहीत तर नेमकी आपली काय मागणी असणार आहे न्यायालयाकडे? काय कारवाई झाली पाहिजे? काय अपेक्षित आपल्याला? त्याला वॉरंट काढा, त्याला धरून आणा पोलिसांनी. आम्ही मागणीच करणार आहे. जरांगे म्हणजे ज्यावेळेस त्याची प्रोसेस इश्यू होईल त्यावेळेस त्याला सांग, जरांगेला आम्ही कोर्टाला विनंती करणार याच्यावर वॉरंट काढा. पहिलं जे वॉरंट असतं बेलेबल वॉरंट असतं, नंतरचं नॉन बेलेबल वॉरंट असतं. त्या प्रोसेसमध्ये ती न्याय व्यवस्था कसं आहे, थोडं लेट आहे पण थेट आहे.
आणि लेट जरी असन आपली, कारण ह्या आपल्या नैसर्गिक न्यायव्यवस्थेमध्ये समोरच्या आरोपीला म्हणणं मांडण्याची, संधी मांडण्याची पुरेपूर संधी, तुम्ही पुरेपूर संधी घ्या, पण हजर व्हा, पळपुटेपणा करू नका. भविष्यात जर जरांगेने माफी मागितली तर आपण स्वीकाराल? हे पहा, त्याला ती संधी पूर्वीच होती जरांगेला. कसं आहे, आता आम्ही वारकरी संप्रदायातले, क्षमा शस्त्र दया नराचे हाती दुष्ट तया प्रति काय करी, अनेक क्षमाच्या बाबतीत तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. पण ती आता वेळ निघून गेली. जरांगेने एवढा सत्यानाश केलेला आहे, एवढे गावागावात एवढी आग लावलेली जरांगेने, बापरे, ती आगेला माप नाही. त्याचं तोंड इतकं घाणेरडं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आठवण करून देतो आपल्या माध्यमातून की आपण आठवावं. हा 26 फेब्रुवारी 2024 यांनी मुख्यमंत्र्याची, म्हणजे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना आई माईहून गांधन शिवाय दिलेल्या आहेत. माझी विनंती आहे, म्हणजे जो माणूस पदावर बसलेल्या माणसाच्या मातेची किंमत करत नाही, तो किती घाणेरडा असेल. त्याचे शब्द तुम्ही पहा, तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलवर टुंग टुंग आवाज करून ते बंद करावं लागते त्याचे शब्द. म्हणजे अशा पद्धतीचा माणूस, त्याला माफी केली तरी भगवंताच्या दारात तर त्याला 100% माफी मिळणार नाही. मान्य न्यायालयाची आता नोटीस देखील गेलेली आहे. काही समोरून संपर्क होण्याचा प्रयत्न झालाय किंवा हे प्रकरण जे आहे आता हे मिटवून घ्या असं काही आपल्यावरती दबाव आला? त्याला काय नाक आहे का ते जरांगेला मला संपर्क करायला? काय नाक आहे का? अरे मी 96 कुळी मराठा आहे, मी 96 कुळी, जरांगे नाहीये. सगळ्या त्याच्या आसपासच्या गावाला माहिती कोणाच्या सोयरिकी कुठं होत्यात काय होते ते नाही. मी माझ्याकडे काय येणार, ते माझ्याकडे काय येऊच शकत नाही माझ्याकडे ते. एकूणच जर बघितलं तर आता मनोज जरांगे यांना म्हणणं मांडण्यासाठी 90 दिवसांचा जो आहे नैसर्गिक न्यायानुसार वेळ मिळालेला आहे. येत्या काळामध्ये मनोज जरांगे हे न्यायालयामध्ये येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच न्यायालय नेमकं आता पुढील कारवाई काय करतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.